लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। मास कॉपी प्रकरणी शाळेत खोटा दस्तऐवज बनवून केला गैरप्रकार। 12वी परीक्षा केंद्रावर लोकसेवक भासवणाऱ्या 13 जणांवर गुन्हा दाखल। बातमी आहे फुलंब्री येथून। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्याच्या वळण पिंपळगाव येथील 12वी परीक्षा केंद्रावर सामूहिक कॉपी प्रकरणी मुख्याधिकारी यांच्या धाडीत मोठा गौप्यस्फोट समोर आलाय। याबाबत सविस्तर माहिती अशी की वळण पिंपळगाव येथील आदर्श माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय येथे 12वी परीक्षा केंद्रावर 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:30 वाजता सुरू असलेल्या गणित विषयाचा पेपर सुरू असताना छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी परीक्षा केंद्रावर अचानक भेट दिली असता तेथे मास कॉपी सामूहिक कॉपी होत असताना दिसून आली होती। या प्रकरणी फुलंब्री पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी श्रीमती क्रांती सीताराम धसवाडीकर यांच्या फिर्यादीवरून फुलंब्री पोलीस ठाण्यात केंद्र संचालक तथा वळण पिंपळगाव येथील ग्रामगीता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक योगेश काशीनाथ जाधव आणि इतर 12 पर्यवेक्षक यांची सखोल चौकशी अंती असे समोर आले की या 13 आरोपींनी फौजदारी पात्र कट रचून खोटा दस्तऐवज बनवून यांना अपप्रेरणा देऊन ते लोकसेवक नसताना त्यांना तसे भासवून शाळेचा सार्वजनिक दस्तऐवजाचा दुरुपयोग करून संगनमताने फसवणूक केली आणि इयत्ता 12वीच्या परीक्षेचा पेपरमध्ये गैरप्रकार करताना मिळून आले आणि त्यांनी आदर्श माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय वळण पिंपळगाव येथे गुन्ह्याचा कट करून परीक्षा केंद्रावर कॉपी करण्यास प्रवृत्त केले। म्हणून फुलंब्री पोलीस ठाण्यात घटनेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच 25 फेब्रुवारी रोजी त्यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 102 2025 कलम 204 61 2 319 2 49 336 2 337 340 2 BN सह कलम 7-8 महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ आणि इतर परीक्षेमधील होणाऱ्या गैरप्रकार प्रतिबंधक अधिनियम 1982 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद बाहुले हे करत आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा।